नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने भज्याची आमटी। तर काळ्या मसाल्यामध्ये ही भज्याची आमटी खूप छान लागते। भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा आपण ही खाऊ शकतो। रोज त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल, बोर झाला असाल तर अशा पद्धतीची भज्याची आमटी नक्की बनवून बघा। खायला खूप छान लागते आणि बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट तयार होते। आपण काळ्या मसाल्यामध्ये इथे ही भज्याची आमटी बनवलेली आहे। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर आपण मसाला इथे भाजून घेतलेला आहे। तर इथे मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतला आणि तो तेल टाकून असा छान असा खमंग भाजून घेतलेला आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा घेऊ शकता। आता हे अशा पद्धतीने आपण चांगलं खमंग असं भाजून घेतलेलं आहे। 2 चमचे इथे मी हरभरा डाळ घेतली। हरभरा डाळ घातल्याने काय होतं की भाजी छान अशी आपली दाटसर बनते। थोडंसं तेल घातलं आणि छान अशी हरभरा डाळ सुद्धा आपण भाजून घेतली। लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आपण 10 ते 12। 1 चमचा खसखस देखील भाजून घेतली। 2 छोटे तुकडे आल्याचे घेतले आणि 2 कांदे फोडून घेतले आणि गॅसवरती जाळी ठेवून अशा पद्धतीने भाजून घेतली। पुन्हा गॅसवरती छोटा अर्धा चमचा तेल टाकून छान अशी भाजून घेतली तेलामध्ये। आता सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने काळ्या मसाल्यामध्ये ही आमटी खूप छान लागते। आपण याच्यामध्ये अजिबात टोमॅटोची प्युरी वगैरे काही घालणार नाहीये। अशा पद्धतीने काळ्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवायची खूप सोपी पद्धत आहे। तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू आणि मसाल्याचं वाटण करून घेऊ। तर बघा, थोडंसं पाणी घालून मसाला मी अगदी बारीक असा वाटण करून घेतलेला आहे। आता हा मसाला आपण साईडला ठेवूया आणि भजे बनवण्यासाठी इथे पीठ हलवून घेऊ। तर एक भांड्यामध्ये इथे 1 कप भरून मी बेसन पीठ घेतलं। पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर टाकली। अर्धा चमचा लाल तिखट घातलं। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि चिमूटभर याच्यामध्ये आपण हिंग घालून घेऊया। आता सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ आणि थोडं थोडं करत याच्यामध्ये पाणी घालू। थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। खूप पाणी लागत नाही आपल्याला बेसन पीठ हलवून घेण्यासाठी। खूप जास्त निबर नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, तर मध्यम साईजचं पीठ आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित असे तेला म्हणजे भजे सोडता येतील अशा पद्धतीचं पीठ हलवून घेऊया। तर बघा, बेसन पीठ खूप चिकट असतं, तर अशा पद्धतीने आपण हाताने एकत्र करून घेतले। तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता। अगदी थोडंसं पाणी लागतं हे पीठ हलवून घेण्यासाठी आणि अशा पद्धतीने पीठ इथे मी एकत्र करून घेतलं। याच्यामध्ये मी छोटा अर्धा 1 चमचा तेल घालून घेतलं। आता पुन्हा एकदा आपण हे एकत्र करून घेऊ। जास्त निबर करायचं नाही आपल्याला हे पीठ किंवा जास्त पातळही करायचं नाही। असं हाताने आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये भजे सोडता येतील असं सैलसरच मी इथे ठेवलेलं आहे। तर बघा, पीठ आपलं इथे हलवून झालेलं आहे। आता आपण गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी। तेल गरम झालं की हात ओलसर करून घ्यायचा आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही छोट्या आकारामधली भजी तेलामध्ये सोडून घ्यायची। एकसारख्या आकारामध्ये किंवा खूप असे गोल याच्यामध्ये आपल्याला सोडायचे नाही। जसे आपल्याला सोडता येतील तशा पद्धतीने आपल्याला ही भजी सोडून घ्यायचे। असेच आपल्याला भाजीमध्ये खूप छान दिसतात। तर बघा, मी अशा पद्धतीने आता तेलामध्ये हे पीठ सोडून घेतलेलं आहे। छोट्या छोट्या आकारामध्ये बनवून घ्यायचे, म्हणजे भाजीमध्ये टाकल्यानंतर ते डबल फुलतात। त्याच्यासाठी आपल्याला छोट्या आकारामध्येच हे भजे बनवून घ्यायचे। पाण्यामध्ये हात ओलसर करून घ्यायचा आणि मग आपल्याला पीठ एकदम पटपटाचा सोडता येतं। सुरुवातीला मी तेल जास्त कडकडीत केलं नव्हतं। आपण एक सोबतच भरपूर सारे याच्यामध्ये तेलामध्ये भजे सोडले। आपण जर कडकडीत असं तेल करून घेतलं असतं तर सुरुवातीला जे भजे आपण तेलामध्ये सोडले ते बाकीचे सोडूपर्यंत ते जास्त लालसर झाले असते। आता मध्यम गॅसवरतीच इथे मी संपूर्ण भजे सोडून घेतल्यानंतर गॅस फुल केला आणि आपण 1-2-3 मिनटं हे छान असे तेलामध्ये तळून घेऊया। खूप जास्त लालसर करू नका, ते अगदी निबार होतील। तर बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे। एक सारखा कलर आलेला आहे, असे मऊसूत असतानाच आपल्याला काढून घ्यायचे। खूप कडक होईपर्यंत वाट बघायची नाही। तर अशा पद्धतीने झाल्यावरती बघू शकता तुम्ही आपण संपूर्ण भजी जी बनवली आहे ते काढून घेतले। एक सारखा कलर आलेला आहे, जास्त आपण लालसर केले नाही। आता राहिलेले देखील आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊया। ही भाजी अगदी कमी वेळामध्ये तयार होते, पण खायला खूप छान लागते आणि बाजरीच्या भाकरीसोबत अगदी भन्नाट लागते। तर बघा, आता अशा पद्धतीने अशा कलरवरती आपण भजी संपूर्ण बनवून घेऊ। खूप जास्त वेळ आपल्याला तेलामध्ये ठेवायची नाही। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत अशी भजी आपण तेलामधून काढून घेतलेली आहेत। अशाच पद्धतीने संपूर्ण बनवून घेऊया। आता संपूर्ण भजी आपली बनवून झाली। तेल इथे मी कमी केलं, फक्त 1 छोटा चमचा आपण याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आणि कढई आपली तेलकटच आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे घातले,
छान असे जिरे मोहरी तडतडले की याच्यामध्ये सुके मसाले घालूया। तर 1.5 चमचा इथे मी मसाला घेतलेला आहे भाजीचा आणि 1 चमचा याच्यामध्ये आपण धना पावडर घातली, पाव चमचा याच्यामध्ये आपण हळद पावडर घातली, चिमूटभर हिंग घातला आणि अर्धा छोटा चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट घातलं। मसाले अर्धा मिनिट तेलावरती परतवून घेतले की वाटण करून घेतलेला मसाला लगेच तेलामध्ये घालून घ्यायचा। गॅस इथे मी कमी केलेला आहे। तर कढई आपली अगोदरच गरम होती, जास्त पटकन करपू शकतात मसाले म्हणून गॅस कमी ठेवायचा। तर संपूर्ण मसाले आपण घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक आहे त्याच्यामध्ये पाणी घालू आणि मसाल्यामध्ये घालून घेऊ। आता हा मसाला आपल्याला कमी गॅसवरती छान असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कमी गॅस ठेवला आणि छान असा मसाला शिजवून घेतला। तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे, छान असा कलर देखील बदललेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा, म्हणजे मस्त असं तेल सुटतं मसाल्याला आणि भाजी देखील खूप छान अशी चवदार तयार होते। तर बघा आता मसाला आपला छान असा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। मीठ घालून घेतलं की पुन्हा एकदा आपण एकत्र करून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालून घ्यायचे। तर मी साईडला शेगडीवरती पाणी गरम करून घेतलं। आता आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपण भाजीमध्ये पाणी घालून घेऊया। कोमट पाणी घातल्याने काय होतं, भाजीची चव अजिबात बदलत नाही आणि पटकन भाजी आपली उकळी यायला मदत होते। तर बघा आता इथे चांगली खळखळीत अशी उकळी आलेली आहे आपल्या या रशाला। आता याच्यामध्ये आपण बनवून घेतलेले भजे सोडून घेऊया। तर अशा प्रकारे संपूर्ण बनवून घेतलेली भजी आपण इथे या रशामध्ये घालून घेतलीत। आता गॅस आपण मध्यम ठेवू आणि छान असे शिजवून घेऊया। तर सुरुवातीला एक उकळी काढून घेतली, आता गॅस कमी करायचा आणि हे भजे छान असे मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। तर जवळपास इथे मी 5-6 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भज्याची आमटी आपली इथे तयार झालेली आहे। मी जास्त पातळ ठेवलेली नाही, अशा पद्धतीने आपण बनवून घेतली। ही आपण बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो। तुम्हाला रोज रोज जर वांग, बटाटा, भोपळा, कारलं खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने गावरान पद्धतीने तुम्ही भज्याची आमटी नक्की बनवून बघा। खूपच सोपी आणि झटपट तयार होणारी भाजी आहे। तर बघा अशा पद्धतीने आपली इथे भज्याची आमटी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा। तर एकदम सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आपली भज्याची आमटी तयार झाली। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघायला भेटतील। तर अशा पद्धतीने भज्याची आमटी नक्की बनवून बघा। भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबत तुम्ही आवडीने खाऊ शकाल आणि अगदी पोटभर असं जेवण व्यवस्थित होऊ शकेल। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।